राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत आहेत. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. या फेरबदलात लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून मिरज तालुक्यातील मालगाव येथील राजकीय सामाजिक चळवळीतील एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळणार असल्याचं राजकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये 8 वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांची विकेट काढून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. भाजपच्या 2 दिग्गजांबरोबर शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठं यश मिळाले, मात्र राज्यात सरकार आल्यानंतर महायुतीचे काही मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त भूमिका आणि वर्तनामुळे जनमानसात चुकीचा संदेश जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं आढळून आलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला मंत्रिमंडळात योग्य ते स्थान देण्यासाठी गेली अनेक वर्ष राजकीय सामाजिक चळवळीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात कार्यरत असणाऱ्या मिरज विधानसभा मतदारसंघातील मालगाव येथील ज्येष्ठ कार्यकर्त्याला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सदरच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कर्नाटक प्रभारी म्हणून तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रात केलेलं काम पाहून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात राज्यातील नेतृत्वाला मंत्रिमंडळात लिंगायत समाजाला योग्य तो न्याय द्यायच्या उद्देशाने या ज्येष्ठ कार्यकर्त्याची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात येणार असल्याचं समजतंय.